हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन प्रिलिम्स 2024ला करंट अफेअर्स अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या विषयाचे तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये आपली जी करंट अफेअर्सची बॅच आहे तर त्यातील एक व्हिडिओ तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. आर्थिक घडामोडी संपूर्ण जानेवारी 2024 पासून तर सप्टेंबर 2024 पर्यंत, जे की आपल्या कोर्समधील एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला इथे यूट्यूबला अवेलेबल करून देत आहे. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की काही व्हिडिओज यूट्यूबला देखील बघायचे आहे. सो हेअर इज अ व्हिडिओ. आर्थिक घडामोडी तुम्हाला 2024मधील संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. बघा, बॅचविषयी वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. पहिल्यांदा जो तुमच्या कामाचा कंटेंट आहे किंवा ज्याची तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल तर तो कंटेंट तुम्ही बघून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातील पहिली आर्थिक घडामोडी आहे बघा, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आलेली आहे. जर वित्त आयोग बघा, यांचा जन्म जो आहे अरविंद पनगारिया यांचा तो 30 सप्टेंबर 1952ला झाला. ते एक भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. ते कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक राहिलेले आहेत. 2015 ते 17 त्यांनी नीती आयोगाचं उपाध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तिचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. G20 शेर्पो म्हणून अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आली होती. एवढं लक्षात ठेवा फक्त की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया. त्यांच्याविषयी जर स्टेटमेंट आले इन केस राज्यसभेमध्ये येतात, सो तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट प्रोटोटाईप ब्रीडर रिॲक्टरचा प्रारंभ तमिळनाडूमधील कल्पक्कम येथे झाला. याविषयी जास्त काही माहिती घेण्याची गरज नाही, कारण आलं तर एक स्टेटमेंटमध्ये येईल, नाहीतर त्याच्यामध्ये डीप जास्त आयोग जाणार नाही. फक्त लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट प्रोटोटाईप ब्रीडर रिॲक्टरचा प्रारंभ कल्पकम तमिळनाडू येथे झालेला आहे. जगातील पहिल्या 300 सहकारी संस्थांमध्ये IFFCO प्रथम आलेला आहे. 2 नंबरला अमूल इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स. आता बघा, 2 नंबरला अमूल कंपनी आहे, 1 नंबरला IFFCO प्रथम आहे. आणि ही संपूर्ण जगामध्ये ज्या 300 सहकारी संस्था आहेत त्यामध्ये ही संस्था प्रथम आलेली आहे. मग आता याचा फुल फॉर्म काय आहे तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड, IFFCO. नेक्स्ट बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक मंचाची 54वी शिखर परिषद दावोस स्वित्झर्लंड येथे भरली. WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, 54वी शिखर परिषद, ठिकाण दावोस स्वित्झर्लंड. आणि मित्रांनो, 53वी जी होती 2023ची ती देखील इथेच भरली होती, दावोस स्वित्झर्लंड. RBIने लघु वित्त बँकांसाठी म्हणजे स्मॉल फायनान्स बँकसाठी किमान भांडवलाची मर्यादा 200 करोड केली आहे. आधी 100 करोड होती, लक्षात ठेवा. RBIने ज्या स्मॉल फायनान्स बँक असतात त्यासाठी किमान भांडवलाची मर्यादा 200 कोटी केलेली आहे, अगोदर 100 कोटी होती. देन श्रीलंका आणि मॉरिशस भारताची UPI सेवा सुरू, म्हणजे श्रीलंका आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये भारताची जी युनिफाईड पेमेंट इंटरफेसची सर्व्हिस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्ही UPIची सुरुवात बघितली भारतामध्ये तर ती 2016ला झाली आहे. फ्रान्स हा UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश ठरलेला आहे. UPI प्रणाली भारताची प्रणाली आहे जी 2016ला सुरू करण्यात आली आणि त्यातील फ्रान्स हा UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश ठरला आहे. त्यानंतर नेसिन म्हणजे काय तर NACIN, नॅशनल अकॅडमी फॉर कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सचे उद्घाटन आंध्र प्रदेशमधील पलासमुद्रम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेसिन म्हणजेच नॅशनल अकॅडमी फॉर कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सचे उद्घाटन कुठे? आंध्र प्रदेशमधील पलासमुद्रम येथे. त्यानंतर CREDAI अहवालानुसार सर्वाधिक MSMEचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यानंतर तमिळनाडू, त्यानंतर UPमध्ये आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE नुसार नोंदणीकृत गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र टॉपला ठरलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकची स्थापना काकीनाडा किनारा आंध्र प्रदेश येथे करण्यात आली आहे. कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक स्थापना कुठे? काकीनाडा किनारा आंध्र प्रदेश. नरेंद्र मोदींनी 2 मार्च 2024 रोजी स्वर्ण सिंधू या फर्स्ट टँकरला ग्रीन फ्लॅग म्हणजे हिरवा झेंडा दाखवला. कुठे दाखवला तो? काकीनाडा किनारा आंध्र प्रदेश. देन RBIद्वारा आर्थिक साक्षरता सप्ताह राबवण्यात आला. तो 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत राबवण्यात आला 2024ला. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च RBI आर्थिक साक्षरता सप्ताह. पुढे बघा, पहिल्या 4 अर्थव्यवस्था त्यामध्ये अमेरिका पहिल्यांदा आहे, दुसरी चीन आहे, तिसरी जर्मनी आहे आणि चौथी जपान आहे. अमेरिकाची अर्थव्यवस्था टॉपला आहे, देन चायना, देन जर्मनी, देन जपान. DPIIT 30 मे 2024च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश कोणते आहे भारतामध्ये? तर सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका आहेत.
आणि कोणत्या राज्याला सर्वाधिक जास्त FDI प्राप्त झालेला आहे, तर महाराष्ट्राला, त्यानंतर गुजरातला, त्यानंतर कर्नाटकला. सो FDI गुंतवणूक करणारे देश सिंगापूर, मॉरिशस, देन अमेरिका, त्यानंतर FDI प्राप्त राज्य महाराष्ट्र, देन गुजरात, देन कर्नाटक. भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार म्हणजे बिझनेस पार्टनर कोण आहेत, तर चायना, देन अमेरिका 2 नंबरला, 3 नंबरला UAE आहे. चायना, अमेरिका आणि UAE. नवरत्न दर्जा प्राप्त 2024ला बघा, टोटल आता नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या 20 झालेल्या आहेत. त्यामध्ये 17वी कंपनी NFL आहे म्हणजे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, 18वी आहे CWC म्हणजे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, 19वी आहे हुडको आणि 20वी आहे इरेडा. तर अशा प्रकारे या 20 टोटल कंपन्या नवरत्न दर्जा प्राप्त झालेल्या आहेत 2024मध्ये. तुम्ही आपली प्रिव्हियस नोट्स बघितली असेल, त्यामध्ये यापूर्वीच्या ज्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे त्या दिलेल्या आहेत. सो एक वेळा बघून घ्या. मनरेगा कामगारांच्या मजुरीत वाढ केलेली आहे. 2024-25 सरासरी वेतन 289 एवढं असेल. तुम्हाला डायरेक्टली फिगर विचारू शकतात किती रुपये एवढं उत्पन्न किंवा सरासरी वेतन असेल या मनरेगा कामगारांना. सर्वाधिक मजूर मित्रांनो मनरेगानुसार हरियाणा या राज्यामध्ये दिली जाते 374 रुपये. महाराष्ट्रामध्ये ही मजुरी 297 रुपये एवढी आहे. सर्वात कमी मजुरी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड येथे आहे 234 रुपये. ओके. सो अशा प्रकारे या 2024 वर्षामधील 30 जून 2024 पर्यंतच्या आर्थिक घडामोडी आहेत. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर बघा 30 जून 2024 पर्यंतच्या आपण आता आर्थिक घडामोडी बघितल्या. आता आपण जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. त्यातल्या त्यात आर्थिक घडामोडी आपण बघणार आहोत. बघा 4 कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे आणि 4 कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळून नवरत्न दर्जा मिळालेल्या कंपन्यांची संख्या 25 झालेली आहे. 21वी किंवा 22वी जी कंपनी आहे जिला नवरत्न दर्जा मिळाला ती RCIL आहे, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. 23वी जी आहे ती SECI, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. 24वी NHPC, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन. 25वी SJVN, सतलज जल विद्युत निगम लिमिटेड. नाव वगैरे नाही विचारणार, पण एकदा बघून घेतलेली बरी. ओके. नेक्स्ट आहे नीती आयोगाने 28 जुलै 2024 रोजी विजन फॉर विकसित भारत 2047 अँड अप्रोच पेपर या नावाने एक दृष्टिकोन पत्रिका जारी केली. आणि यामध्ये काय त्याचा उद्देश होता तर ते बघा, विकसित राष्ट्र होण्यासाठी आपल्याला 2047 पर्यंत $30 ट्रिलियन क्रॉस करण्याची गरज आहे. सध्याच्या 3.36 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत 9 पट आपल्याला वाढ करायची आहे. नीती आयोगाचा अहवाल आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. एक दृष्टिकोनपत्र आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अंकटॅड म्हणजे काय तर बघा, UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटद्वारे जागतिक गुंतवणूक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजेच जगामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट होत आहे किंवा कोणत्या देशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट होत आहे, भारतामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, यावर बेस हा अहवाल असतो. यामध्ये मी तुम्हाला 2023 आणि 2024चा डेटा दिलेला आहे. 2024मध्ये अहवाल पब्लिश झाला म्हणजे त्यामध्ये 2023ची आकडेवारी असते. 2023मध्ये पब्लिश झाला म्हणजे त्यामध्ये 2022ची आकडेवारी असते. इथे तुम्हाला दोघंही कम्पॅरेटिव्हली दिलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. 2023मध्ये FDI $1.3 ट्रिलियन होता, जो की 2022पेक्षा 2% कमी होता. जसं इथे तुम्ही बघाल बघा, 2023मध्ये $28 अब्ज, 2022मध्ये $49 अब्ज. म्हणजे 2023मध्ये 43% घट झालेली आहे. 2023मध्ये भारताचा क्रमांक FDIमध्ये 15वा होता आणि 2022मध्ये 8वा होता. FDI प्राप्त देशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा अमेरिका, त्यानंतर चायना, त्यानंतर सिंगापूर. अशा प्रकारे भारताचा क्रमांक 2023मध्ये 15वा आहे. त्यानंतर एक्झिम बँक आहे बघा, तर एक्झिम बँकेची नायरोबी केनिया येथे कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे जून 2024मध्ये. 1 जानेवारी 1982ची एक्झिम बँकेची स्थापना आहे. सध्या नायरोबी केनिया येथे कार्यालय उद्घाटन झालेलं आहे. नेक्स्ट आहे पवन ऊर्जा सर्वाधिक स्थापित क्षमता असलेलं टॉपचं राज्य म्हणजेच गुजरात बनलेलं आहे. 11,823 मेगावॅटची इथे पवन ऊर्जा आपल्याला मिळते. पवन ऊर्जा पॉवरिंग द फ्युचर ऑफ इंडिया अशी टॅगलाईन या पवन ऊर्जेची आहे. त्यानंतर NDB म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकचा 10वा सदस्य म्हणून अल्जेरिया बनलेला आहे आणि न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना 2015ची आहे. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकचेच पुढे रूपांतर न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये करण्यात आलेलं आहे. भारतीय आयकरला 165 वर्ष पूर्ण झाली. 24 जुलै 2024ला 165वा आयकर दिन जो आहे तो साजरा करण्यात आला. सेंद्रिय उत्पादनांसाठी परस्पर ओळख करार भारत आणि तैवानमध्ये झाला. कशासाठी झाला? सेंद्रिय उत्पादनांसाठी. कोणामध्ये झाला तर भारत आणि तैवानमध्ये जुलै 2024मध्ये. लंडनचा रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो 2024चा RBIला देण्यात आलेला आहे. PNB प्रातिनिधिक कार्यालय दुबई येथे स्थापन झालेले आहे. NPCIने UAE सोबत भागीदारी केलेली आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2024मधील ज्या काही संपूर्ण आर्थिक घडामोडी आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या व्हिडिओची तुमच्या अभ्यासामध्ये किंवा तुमच्या पेपरमध्ये नक्कीच हेल्प होईल. मित्रांनो, या ज्या नोट्स तुम्ही बघत आहात त्या आपल्या करंट अफेअर्सच्या बॅचमधील आहे. सो यू कॅन ऑल्सो परचेस दीज नोट्स. त्यासाठी प्रोसेस सिम्पल आहे, कारण तुम्हाला रिवाईज करण्यासाठी या पिरियडमध्ये नोट्स महत्त्वाच्या असतात आणि करंट अफेअर बाबतीत तर ते खूपच इसेन्शियल आहे, कारण खूप सारे बुक्स आपल्याला वाचावे लागतात. त्यातील तो डेटा आपल्याला खूप सारं कन्फ्युजन होतं. जर अशा सिंक्रोनाइज फॉर्मॅटमध्ये किंवा व्यवस्थित प्रकारे लिहून तुमच्याकडे नोट्स अवेलेबल असतील तर अभ्यासामध्ये रिव्हिजनला गती येते आणि ती गती जर आली तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन तुम्हाला मार्क्स देखील मिळतो. सो नोट्स परचेस करण्याची सिंपल स्टेप्स आहेत बघा. एकच स्टेप आहे फक्त. परचेस कोर्स तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही 99 रुपयाचं पेमेंट या नंबरवरती करायचं आहे. 7798576927. फोनपे किंवा गुगल पेने तुम्ही पेमेंट करू शकतात आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला @sachin7798वर पाठवायचा आहे किंवा तुम्ही याच नंबरच्या टेलिग्रामला तो स्क्रीनशॉट पाठवू शकतात. जसा तुम्ही टेलिग्रामला स्क्रीनशॉट पाठवाल तसं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केला जाईल, जो की आपला एक प्रायव्हेट ग्रुप आहे. त्यामध्ये खूप मुलं ऑलरेडी जॉईन आहेत. तुम्हाला जो काही ग्रुपमध्ये जागा अवेलेबल असेल तिथे ॲड केल्या जाईल. सो चॉईस तुमची आहे. यू कॅन परचेस, म्हणजे फक्त तुम्हाला 99चंच पेमेंट करायचं आहे. 92 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व मिळणार आहे मित्रांनो. नोट्स मिळतील तुम्हाला 2023 आणि 24च्या, तसेच त्याचे संबंधित व्हिडिओ देखील मिळतील. सो दीज 99 रुपीज आर वन ऑफ दी इन्व्हेस्टमेंट फॉर युअर एक्झामिनेशन. सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. खूप कमी किंमत आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. थँक्यू फॉर वॉचिंग.